निष्ठा यात्रा मी सुरू केली, मी होतो, अंबादासजी होते माझ्यासोबत, खैरे साहेब होते, आम्ही सगळेच या जिल्ह्यात फिरत असताना मला आठवतं त्यावेळी पैठणमध्ये येत होतो आणि त्यावेळी देखील पैठणमध्ये आलेल्या शिरताच मला वाटतं मनोजी आपणच तिथे दरवाजावर उभे होतात, पैठणच्या एक दारावर उभे होतात आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे. आता बरं आपल्यातून फूट झालेली आहे, गद्दारी झालेली आहे, छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी ह्याचा अंदाज नव्हता. म्हणलं ठीक आहे, किती लोक असतील, 5, 10, 50, असं काही नव्हतं. हे असाच रोड शो निघाला होता आणि मला वाटतं आपण 10 मिनिटाचं अंतर जे होतं ते साधारण आपल्याला 1 ते 1.5 तास लागला होता. एवढं प्रेम ओसांडून वाहत होतं आणि तेच प्रेम कायम राहिलेलं आहे. त्यानंतर देखील गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे, थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे आपली, थोडा उत्साह वाढला पाहिजे, स्वतःचा जोश वाढला पाहिजे, मी प्रयत्न करतो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला, जोश वाढवून घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी नेहमी मी पैठणमध्ये येतो. कारण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला, खरोखर त्याच्यासाठी मला शब्द नाही. आता पण मला सांगितलं होतं गाडीत आमची जी चर्चा चालली होती की किती अंतर आहे